भारताने अचूक वेळ साधत दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला असल्याची प्रतिक्रिया संरक्षण तज्ञ एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी दिली आहे। ऑपरेशन सिंदूर यांबाबत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। संरक्षण तज्ञ एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सर आपल्यासोबत आहेत। सर, दहशतवादावर भारताने प्रहार केलेला आहे, पाकिस्तानवर स्ट्राईक केलेला आहे भारतीय सेनेने, कसं पाहता? ही कारवाई होणार हे नक्कीच होतं। केव्हा, कधी, कसं, हेच प्रश्नांची उत्तरं आम जनतेला हवी होती। पण मी या गोष्टीबद्दल सतत हे सांगत होतो की पहिला जो स्ट्राईक होईल तो हवाई दलाकडनंच होईल। कारण हवाई दलाची काही वैशिष्ट्ये असतात जी तुम्हालाही सगळ्यांना ज्ञात आहेत। ते लांब पल्ल्यापर्यंत हमला करू शकतात। पण एका दगडात दोन पक्षी मारले, ते म्हणजे मॉक ड्रिल तर होईलच आणि मॉक ड्रिलचं महत्व आहेच, यात कोणी शंका ठेवू नये, हे मी कालपासून परत परत सांगतोय। त्यामुळे मॉक ड्रिल होईलच आणि मॉक ड्रिलकडे पूर्ण मीडियाचं लक्ष वेधून आपण इकडे कारवाईला सुरुवात केली। फक्त देशांतर्गत या गोष्टीसाठी मॉक ड्रिल आपण करतोय, पण या मॉक ड्रिलचा परिणाम जगभराच्या मीडियावर झालाय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। पण पाकिस्तानची सद्य परिस्थिती म्हणजे आर्थिक, त्यांची सामाजिक आणि त्याच्या लष्कराची अजिबात तयारी नाही आहे। जी आता थोडं बहुत ते प्रत्युत्तराची तयारी ते करतायत, हे स्पॉर्डिक आहे, छोटे छोटे इन्सिडेंट आहे। पण पूर्ण युद्ध त्यांना परवडणार नाही हे आपल्यापेक्षा त्यांना सुद्धा जास्त जाणवत आहे। त्यामुळे आपण काही केली ऍक्शन की त्याला छोटंसं प्रत्युत्तर, एवढंच मला अपेक्षित आहे। त्याचं पूर्ण युद्धात काही बदलाव होईल असं मला वाटत नाही। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।